So we were seeing the example of the bus conductor this gardener is giving to us, and we are also talking about the ambience he has created in and around his bus, and how courteous he was towards his passengers, and how uh, ambience of thankfulness or ambience of civility, politeness was there in his bus, and how people used to respond. It is a matter of general agreement that the war has had, sorry, a sound investment. तिथपर्यंत आपण मागच्या व्हिडिओत बघितलं होतं. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine onto the another route. म्हणजे माझ्या काही दिवसापासून I have not able, I am not, I didn't see him. But still I hope that that sunshine, तो जो प्रकाश आहे, जो काही उत्साह आहे, जो काही आनंद आहे, तो त्यांनी तो तसाच कंटिन्यू केलेला आहे, परंतु दुसऱ्या रोडवर त्यांची बस फिरून राहिलेली. इट कॅनॉट बी टू वाइडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड. म्हणजे इतक्या सहज ते डिफ्यूज करता येणार नाही किंवा मग ते संपुष्टात आणता येणार नाही इन दिस ड्रॅब वर्ल्ड. अशा ह्या खराब जगामध्ये इतकं सोपं नाही. I made no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. म्हणे मलाही काही हे नाहीये की दुःख नाहीये किंवा मी या अपॉलॉजीज म्हणजे दुःख की मी त्यांच्या बाबतीत काही लिहिलेलं आहे किंवा मग मी त्यांच्या बाबतीत काही प्रेज मध्ये काही लिहिलं आहे, त्यांच्या बाबतीत काही स्पीचच्या बाबतीत काही लिहिलेलं आहे. If Wordsworth could rather gather lesson of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, I see no reason why lesser people should not take lessons in the conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. म्हणजे वर्ड्सवर्थ जर छोट्या छोट्या गोष्टींपासून उदाहरण घेऊ शकते. कुड गॅदर लेसन्स. लेसन म्हणजे स्वतःला टू अंडरस्टँड थिंग्स और टू लेसन म्हणजे धडा नाही. ते आपण धडा शिकणे म्हणून तसं त्याला धडा शिकविला असं म्हणतो, परंतु तो धडा इथे नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम, नॉलेजच्या बाबतीत किंवा विजडमच्या बाबतीत. जर छोटा ऑफ द पुअर लीज गॅदर, जो लीज जमा करणारा जो एक गॅदरर आहे त्याच्यापासून, म्हणजे शेतात काम करणारा जर आहे ऑन द लोनली मूर, एकदम कोणीच नसणाऱ्या भागामध्ये, शेतामध्ये, इकडल्या तिकडल्या भागामध्ये जर एखाद्या माणसाला पाहून तो जर करू शकतो, तर आय एम इन दिस बस, ही इज ऑल्सो कॉमन मॅन and he is spreading humanity to the people. I see no reason why lesser people should not take lesson in conduct from whom we should one shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. म्हणे मला काहीच कारण दिसून नाही राहिलेलं आहे. मला सुद्धा लोकांपासून छोटे छोटे जे काम आहे, कंडक्टरशिप इज नॉट that important apart from the other things, but he is doing his job with good temper and kind feeling. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. म्हणे एक जनरल अग्रीमेंट आहे, माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच म्हणजे ते जाणीव आहे जनरली. अग्रीमेंट आहे म्हणजे माहिती असणे. इथे अग्रीमेंटचा अर्थ तह नाही. दॅट द वॉर हॅज अ चिलिंग इफेक्ट. तेवढ्यातच काही युद्ध झालेलं आहे आणि त्या युद्धामुळे होतं ते द्वितीय महायुद्धाचीच गोष्ट करून आले असावे किंवा पहिला प्रथम महायुद्ध. एक चिलिंग इफेक्ट. चिलिंग म्हणजे पाठीच्या कण्यापर्यंत असे एकदम शहारे भरून आलेले आहेत. थंडगार असं झालेल्या माणसाला जेव्हा खूप जास्त भीती किंवा हे झालं असलं तर आपल्या अंगावर असे शहारे येऊन जातात. चिलिंग इफेक्ट upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. आपल्या ज्या रोजच्या ज्या सिव्हिलिटीज आहे आपण त्या विसरूनच गेलो. खरं म्हणजे माणसाचा माणसावरच भरोसा राहिलेला नाही आजच्या तारखेला, नाही तेव्हाही नाही, त्यावेळेस तर खूप जास्त झाले. एकामेकाला घाबरत होतो आपण, काय होईल उद्या काही माहिती नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सिव्हिलिटीज आपण विसरून गेलो होतो आणि टॉलरन्स आपण एकामेकाच्या बाबतीत राहिलेलोच नव्हतो. जिथे तिथे लूट, जिथे तिथे सेम प्रॉब्लेम.
We cannot get them back by sorry how we must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. ती नम्रता आपल्याला वापस आणावं लागेल. ती सिव्हिलिटी आपल्यात आणावं लागेल. आपल्याला लोकांसोबत तसं वागावं लागेल. तरच लोक आपल्यासोबत वागतील. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्हेटिंग द लॉ. कानून तर लावता येत नाही. प्लीज म्हणल्याशिवाय जमणार नाही असं तर काही आहे नाही. किंवा जोपर्यंत तू प्लीज म्हणसाल नाही, जर तू प्लीज म्हणला नाही तर तुझ्यावर गुन्हा, तुला जेल किंवा तुझ्यावर फाईन असं तर आपल्याला करता येत नाही. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. पोलीसवाल्यांना त्यांचे काम आहे आणि लॉला सुद्धा भरपूरशे काम आहे. अँड लोअर दॅन जे एंजल्स म्हणजे इथे बाजूला तुम्हाला दिसत लिहिलेलं आहे, दाऊ हॅस्ट एक साम आहे म्हणजे बायबल मध्ये लिहिलेले 8.5 जो आहे त्याचा साम. साम मीन्स दी होली सेइंग. Thou hast made him a little lower than the angels. Here it means less than perfect. देवा म्हणते की तुम्ही त्याला म्हणजे हिम म्हणजे मॅन, अ लिटिल लोअर दॅन दी एंजल्स, थोडं कमी एंजल्स पेक्षा, म्हणून लोअर दॅन जी एंजल्स आहे आणि बोल्ड केलेलं आहे तुमच्यासाठी. दॅट इज द कंटेक्स्ट विच इज A.G. Gardiner giving from the Psalm or from the Bible. Thou hast made him a little lower than the angels. म्हणे हे काही एकदम काही असे एंजल्स नाही आहेत. पोलीसवाले त्यांना भरपूरशे काम आहेत सोसायटीमध्ये. They are not there to see whether you are, they are not there to give you moral policing. They are not there over there to ask you whether you have said to look after whether you have said please or not. They are not there to maintain the general civility, but how people we have to behave, that is up to the law, and how we have to be in the society, that is up to the law. And if the matter is green, that is taken to the court by the police. But the law can only protect us against material attack. आता तर अपशब्द वापरला तरी मानहानीचा दावा आपण करू शकतो, तो सिद्धही झाला पाहिजे. अट्रॉसिटीचं तुम्हाला माहितीच आहे, आपल्या इथे आपण त्याच्यासाठी वापरतोच आहे. अट्रॉसिटी मीन्स इफ somebody is giving or humiliating you by caste, by your caste, then atrocity can be imposed on a particular thing. मानहानीचा दावा तर होऊच शकतो, भरपूरशा गोष्टी आहे, परंतु ते आपण तितकंच करा. साहेब यानं मला थँक्यू नाही म्हणलं म्हणून त्या जजचे वेळ घालवायचा, पोलीसवाल्याचा वेळ घालवायचा. साहेबांना मला प्लीज नाही म्हणलं. But the law can only protect us against the material attack. Nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. तो लिफ्टमॅन ज्यांनी त्याला लात मारून हकलून दिलं होतं, म्हणजे मोरली अफ्रंट असलं पाहिजे किंवा you should be polite, and if you are not, then that is a big problem. That is not there. And if that liftman is not एक nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence. म्हणे त्याचा त्यांनी जो अपमान करण्याचा पद्धत आहे की ती त्याची जी बोलण्याची भाषा आहे, मोरली तो जो काही झालेला आहे बाय फिजिकल वाल, हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. त्याला मारझोड करून काही तुम्ही त्याला प्लीज बोलणं शिकवू शकत नाही, त्याचा अपमान करून तुम्ही काही त्याला प्लीज बोलणं शिकवू शकत नाही. Nor will the liftsman way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would say, not say please, with elaborate politeness. म्हणे बदला, जसे फ्रान्सिस बेकन म्हणतात, ऑफ रिव्हेंज नावाचं त्यांचं एक खूप सुंदर लेसन आहे किंवा एक एसे आहे, त्याच्यात म्हणतात, एवढ्यातच मी ऐकलेलं की
रिव्हेंज इज द वाइल्डेस्ट थिंग. आपण जेव्हा बदला घेत असतो, बदला कसा घ्यायचा, बदला घेण्याची पद्धत असते. रिव्हेंज घेणं म्हणजे आपण स्वतःला जंगली आहो हे सिद्ध करत असतो. माफ करायचं फार जास्त महत्वाचं आहे. जर त्याला कोणी जर प्लीज म्हटलेलं नाहीये म्हणून त्यांनी जर कोणाला लात मारून त्याच्या लिफ्ट मधून बाहेर हाकललेला आहे, तो काही बदला झाला नाही. दॅट इज नॉट अन इफेक्टिव्ह रिव्हेंज अकॉर्डिंग टू गार्डिनर. यू हॅव टू ट्रीट दॅट जेंटलमॅन विथ द वर्ड प्लीज. आणि खूप पोलाइटनेस असला पाहिजे. जितका तुम्ही पोलाइटनेस दाखवाल तितका तो तुम्हाला हे करेल. पण आजच्या काळामध्ये गार्डिनरचे हे वाक्य आपल्याला कधी कधी चुकीचेही वाटू शकतात. सगळ्यांसोबतच नाही, परंतु चुकीचे कधी कधी होतात. की गांधीजींनी म्हटलं होतं की बा कोणी आपल्याला एका गालावर मारली तर आपण लगेच त्याला दुसरा गाल द्यायचा, म्हणजे त्याला जाणीव होती की बा आपण याला चुकीने मारलं. परंतु आजच्या तारखेला काही नेते म्हणतात किंवा कोणी जर आपल्या एका गालावर मारली तर त्याला दुसरा गाल न देता त्याला इतकं काढून काढायचं त्यांनी डबल आपल्याकडे वळून पाहू नये. समाजामध्ये असलेला हा जो बदल होत चाललेला आहे, व्हेरी व्हेरी रॉंग. आय थिंक सो that yeah, even it might be some of the people deserve to be beaten, some of the people deserve to be shown their original place, but still your approach according to Gardiner, it should be in such a way that you should be having a politeness in you, a civility in you, a humbleness in you, and that will be helpful for you. He would have had the victory not only over the poor but over himself, and the victory that counts. म्हणजे तो जो रूढ होता, तो इनसेन्सिटिव्ह माणूस होता, त्याच्यावर तर त्यांनी विक्ट्री मिळवलीच असती, त्याला तर ते मिळालंच असतं. बट त्यांनी स्वतःवरही विजय मिळवला असता. ओव्हर हिमसेल्फ, अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. स्वतःवर विजय मिळवणे हे फार महत्वाचं आहे. The polite man may lose the material advantage, but he always had the spiritual victory. त्या नम्र माणसाला मटेरियल ऍडव्हान्टेज नाही मिळणार, काही असं काही लगेच कोणी त्याच्या खिशात पैसे आणून टाकणार नाही. बट ही ऑलवेज हॅड द स्पिरिच्युअल विक्ट्री. त्याला ती विक्ट्री राहील नेहमी की बाबा मी लोकांसोबत चांगला राहील. आय कमेंट टू द लाईफ I commend to the liftman a story of Chesterfield. In his time, the London streets were without the pavements of today, and the man who took the wall had the driest footing. चेस्टरफील्डची कहाणी वाचा किंवा हे करा, त्यांनी त्याचं सांगितलेलं आहे किंवा इन धिस टाइम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट पेवमेंट्स ऑफ टुडे. कुठलेच पेवमेंट नव्हते त्या काळात. ठीक आहे, त्या ज्यावेळेस लिहिलेली गोष्ट आहे. अँड द मॅन टूक द वॉल हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. म्हणजे जो माणूस तिथे टूक द वॉल इज अ रेफरन्स आहे, फ्रॉम वेअर इट इज आय डोंट अंडरस्टँड, बट हु टूक द वॉल at the driest footing. I never give the wall to a scoundrel, said a man who met Chesterfield one day in the Fleet Street. म्हणे मी कधीच कोणा स्काउंड्रलला, राहता चाललेला मवाल्याला कधीच मी माझी वॉल देत नाही किंवा मी माझी एरिया देत नाही, माझी जागा देत नाही. पण चेस्टरफील्डनं त्याला त्याच्या उग्र मिळालेला त्याचा रेस्पॉन्स पाहून यांनी त्याला तेवढ्याच नम्रतेने उत्तर दिलं. आय ऑलवेज डू, said the Chesterfield, stepping with a bow in the road. बाजूला वाला आणि एक वाकून बाजूला झाला. I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow in the mud. जर त्या माणसाने चेस्टरफील्डला जर असं म्हटलं आणि चेस्टरफील्डने त्याला जर धरून चिखलात फेकून दिलं असतं किंवा मग याला मारधान केली असती तर मग मी समजू शकतो. पण चेस्टरफील्डने त्याला इतक्या पोलाइटली उत्तर दिलं की ही इवन वॉज व्हेरी मच obliged, and his kindness was shown towards that particular person, and he in return showed his kindness. So here in this chapter, the author is trying, Alfred Gardiner is trying to tell you about the importance of being having the words thank you and please in your vocabulary. Thank you very much.